भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी आता नाट्य संमेलन यशस्वी होणार अशी प्रतिक्रिया सकाळीच दिली। बेळगावातील उत्साहपूर्ण वातावरणाचं त्यांनी भरभरून कौतुकही केलं। पूर्णपणे अतिशय कॉन्फिडेंटली मी तुम्हाला सांगू शकतो की हे नाटक संमेलन हे यशस्वी होणार आहे। याचं कारण आज सकाळी 6 वाजल्यापासून या बेळगावातल्या सगळ्या मराठी बांधवांनी सकाळपासून जमून आज एवढी पुढे फारलांग आणि मागे जवळजवळ 1.5 किलोमीटर अशी दिंडी सगळ्यांनी एकत्र काढली। ठाकूर साहेब आपल्या बरोबर आहेतच, त्यांचे सगळे कार्यकर्ते आहेत, नगरसेवक आहेत, महापौर आहेत, कोण नाही बेळगावातले सगळे मराठी लोक सामील झाले। अनेक अटींचं बंधन आहे पण कुठेतरी ते जखडल्यासारखं नाही वाटत आहे। कुठलाही कार्यक्रम मोठा करायचा असेल तर सुरक्षिततेसाठी नियम हे पाहिजेतच, कायदा कानून पाहिजे। महाराष्ट्रामध्ये गणपतीची आपण मिरवणूक काढतो त्याला सुद्धा पोलिसांची परवानगी लागते। या नॉर्मल अटी आहेत, यामध्ये काही एक्सेप्शन असं काही नाही। आणि तुम्ही वातावरण बघत असाल अशा अटीबिटी असतं ते असं दिसलंच नसतं तुम्हाला। आज 4 बसेस भरून कलावंत आलेले आहेत आता हॉटेलमध्ये। हा प्रवास खूप लांबचा आहे, मुंबई ते बेळगाव संपूर्ण एक रात्रभर प्रवास करावा लागतो। तुम्ही संमेलनाच्या ठिकाणी बघाल की अनेक कलावंत तिथे हजर असतील। ऑलरेडी 4 बसेस आलेले आहेत। आता बेळगाव नाट्य संमेलन सक्सेस होईलच पण एकंदरीतच याचं स्वरूप हे किती वेगळं असणार आहे, कारण आता उद्या समारोप सोहळा आहे, आज शुभारंभाचा सोहळा आहे, त्यामुळे हे स्वरूप किती आगळं वेगळं असेल। मराठी प्रेक्षकांची प्रचंड गर्दी असेल। काल आरती अंकलीकरांचा कार्यक्रम झाला गायनाचा। इथल्या जवळजवळ 250 बालमुलांनी बेळगावातल्या अतिशय सुंदर नृत्य सादर केलं आणि काल संपूर्ण पेंडॉल भरला होता। ही पूर्व संध्या होती, आज मेन कार्यक्रम सुरू होईल आणि तुम्ही बघाल की आज संध्याकाळच्या कार्यक्रमात प्रचंड गर्दी असेल।